तुमच्या जनरेशन मध्ये बघितलंय काय जण लॉरेन अँड हार्डी एक कार्टून यायचं बरोबर है ना. लॉरेन एकदम उंच, एकदम जाड पाड आणि हार्डी एकदम बारीक, बरोबर है ना. या ठिकाणी ठेंगणा तर असे दोन जण होते ते. पण तिथे लॉरेन आणि हार्डी नाहीये, तर इथे काय आहे, हार्डी विनबर्ग आहे, बरोबर. हार्डी विनबर्ग है ना. यस, हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल है ना. हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल काय आहे, तर दोन वेगवेगळे सायंटिस्ट आहे, हार्डी आणि विनबर्ग. आणि त्यांनी एक प्रिन्सिपल दिलाय, बरोबर. काय प्रिन्सिपल दिलाय आणि त्यांनी एक्सप्लेन केलंय या ठिकाणी, मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन. सो लेट अस बिगिन विथ द हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल है ना. हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल काय, पॉस्ट्युलेट काय है ना. यस, त्यांनी काय सांगितलं आणि मग त्यांनी मेकॅनिझम सांगून दिलं, एक्सप्लेन करून दिलं की इव्होल्युशन होतंय कसं. जे की मिस केलं होतं कोणी, डार्विनने. डार्विनच्या पूर्ण बुकमध्ये 400 पेजच्या बुकमध्ये मेकॅनिझम त्याला काही सांगितलं नव्हतं त्याने, बरोबर. तर मेकॅनिझम कोणी सांगितलं, हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल मुळे. आणि एक क्वेश्चन या ठिकाणी कशावर येतो, मेकॅनिझम. थेरीज झाला, आता थेरीजवर एक क्वेश्चन, आणि एक क्वेश्चन कशावर येतो, मेकॅनिझम ऑफ इव्होल्युशन, हार्डी विनबर्ग. आणि याच्यामध्ये इक्वेशन आहे, याच्यामध्ये मॅथमॅटिकल क्वेश्चन पण येऊ शकतो, बरोबर. किंवा मग या ठिकाणी फॅक्टर्स आहेत त्यांच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. सगळं समजून घ्यायचं आहे आपल्याला. हे मेकॅनिझम आहे, आता चॅप्टर इम्पॉर्टंट या ठिकाणी स्टार्ट होत गेलाय. क्लिअर है ना. हे सगळे इम्पॉर्टंट आहे पुढे. तर यस, आपण या ठिकाणी बघतोय हार्डी आणि विनबर्गने काय नेमकं असं सांगितलं की इव्होल्युशन चॅप्टर मध्ये त्यांचं नाव आहे. तर आतापर्यंत आपले 3 पॉईंट झालेत. कोणते कोणते 3 पॉईंट झालेत. पहिला, या चॅप्टर मध्ये, इव्होल्युशन चॅप्टर मध्ये पहिला पॉईंट कोणता बघितला आपण, ओरिजिन. ओरिजिन है ना. ओरिजिन, थेरीज ऑफ ओरिजिन. किती थेरी होत्या, 5. पहिली कोणती, पहिली कोणती, अबायोजेनेसिस. दुसरी बायोजेनेसिस. तिसरी, बोलत चला, बोलत चला, माता रानी पाप लगाएंगी. तिसरा कोणता, पॅन्सपर्मिया. एक दोन जण बोलत नाहीये. चौथा, स्पेशल क्रिएशन. पाचवा, केमिकल इव्होल्युशन. केमिकल इव्होल्युशन कोणी दिली, कोणी दिली केमिकल इव्होल्युशन, ओपॅरिन आणि हल्देन. विसरताय सगळे. आणि एक्सपेरिमेंटली कोणी प्रूफ केली, युरियन मिलर. करेक्ट आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड पॉइंट बघितला, एव्हिडन्सेस. 6 एव्हिडन्स बघितले आपण. पहिला, बॉईज, फक्त बॉईज बोलतील. पहिला, पॅलेंटिओलॉजी, फक्त बॉईज बोलतील. दुसरा, दुसरा एव्हिडन्स, बॉईज काय करताय, अभ्यास करता नाही तुम्ही. दुसरा कोणता एव्हिडन्स, पहिला पॅलेंटिओलॉजी, दुसरा अनाटॉमिकल मॉर्फोलॉजिकल, तिसरा, तिसरा कोणता आहे, बायो, तिसरा कोणता आहे, बायोकेमिकल. चौथा, बायोजिओग्राफिकल अडॅप्टिव्ह रेडिएशन. पाचवा, पाचवा कोणता आहे, एम्ब्रिओलॉजी. सहावा काय, नॅचरल सिलेक्शन. 10 मारले पाहिजे आणि एक मोजलं पाहिजे बॉईज. 12वी ते तुम्ही मूर्खांनो, इडियट्स. सगळे सगळे जातो आपण. आपला क्लास सगळे, मी काय करू. यस, त्याच्यानंतर बघितलं आपण थेरीज. थेरीज ऑफ है ना. या ठिकाणी इव्होल्युशन 3 थेरी बघितले आपण. गर्ल्स सांगतील. पहिली थेरी कोणती, लॅमार्गिझम. दुसरी कोणती, दुसरी कोणती, डार्विनिझम. तिसरी कोणती, म्युटेशनल थेरी. थेरी बी येत नाही का, आता झालं ना, काल झालं, आता झालं, ते बी सांगता नाही गर्ल्स. 3 थेरीचे नाव सांगू शकत नाही तुम्ही इव्होल्युशनच्या. एवढं झालंय आतापर्यंत, बरोबर. अर्धा चॅप्टर झाला, 50%. आता बघतोय आपण मेकॅनिझम. ऍटलीस्ट हेडिंग तर सांगा, ऍटलीस्ट हेडिंग तर सांगा. संडेला कोणता पेपर आहे, जेनेटिक्स वर. संडेला जेनेटिक्स वर पेपर आहे, बरोबर. व्यवस्थित अंडरस्टँड करा 5वा आणि 6वा चॅप्टर है ना. व्यवस्थित अभ्यास करा जरा सर्वांनी. यस, आपण या ठिकाणी बघतोय है ना. तर हार्डी आणि बिनबर्ग फोटो दाखवले तिथे. हा हार्डी आहे आणि हा विनबर्ग आहे. दोघांनी प्रिन्सिपल दिला आता, बरोबर. कोणता प्रिन्सिपल दिला, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं. हार्डी आणि विनबर्गने दोघांनी मिळून जॉईंट एक स्टेटमेंट दिलंय. काय स्टेटमेंट दिलं दोघांनी, काय सांगितलं बघा, व्यवस्थित ऐका, बरोबर. त्यांचं स्टेटमेंट, हार्डी आणि विनबर्ग दोघं मिळून सांगताय, बरोबर है ना. यस, अंडरस्टँड करा. हार्डी आणि विनबर्ग दोघांनी मिळून काय सांगितलं, इट सेज दॅट, काय सांगितलं त्यांनी, अलील फ्रिक्वेन्सी. दोन वर्ड आहे, अलील फ्रिक्वेन्सी. अलील म्हणजे काय, अलील म्हणजे काय, यस, अलील म्हणजे काय. सर हे काय विचारलं तुम्ही, अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन विच आर प्रेझेंट ऑन सेम लोकस ऑन होमोलोगस क्रोम. आठवत आहे, बरं वाटलं. आता मी सोडत होतो बायो, बरोबर.
है ना, सरांनी बायोलॉजी सोडलं, स्टुडंट असे भेटले. बरोबर. सरांनीच मॅथ घेऊन टाकली. आणि मॅथ घेतल्यावर समजलं बायो चांगलं होतं आपलं. यस, अनिल फ्रिक्वेन्सी. मॅथचा फुल फॉर्म काय? असं मॅथमॅटिक्स आहे. माहित नाही म्हणजे तुम्हाला मॅथचा फुल फॉर्म नाही माहित? शोधास सापडतो का? उद्या सांगेल तुम्हाला मॅथचा फुल फॉर्म. कोणाला माहिती आहे का? MATH मॅथचा फुल फॉर्म नाही माहिती? अरे, शोधा, आज शोधा तुम्ही, मग मी उद्या सांगतो. है ना. आणि मग सोडून द्याल भरपूर जण, ज्यांचं बी मॅथ आहे ते बी सोडून द्याल मॅथचा फुल फॉर्म ऐकल्यावर. म्हणून आज सांगत नाही. बरोबर, आज तुम्ही शोधा. है ना. तर यस, आपण या ठिकाणी बघतो अलील फ्रिक्वेन्सी. अलील फ्रिक्वेन्सी इन पॉप्युलेशन आर स्टेबल. अलील फ्रिक्वेन्सी है ना, अलील म्हणजे समजलं आपल्याला. अलील फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? यस, अंडरस्टँड करा. इट रेफर्स हाऊ फ्रिक्वेंटली पर्टिक्युलर अलील अपियर इन पॉप्युलेशन. है ना. एखादा अलील पॉप्युलेशन मध्ये किती वेळा अपियर होतो. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण म्हणू दोन जीन आहे, कॅपिटल ए, स्मॉल ए. सर तुम्ही हेच एक्झाम्पल घेता. दोन अलील आहे, कॅपिटल ए आणि स्मॉल ए, असे दोन अलील आहेत सपोज. है ना. एका पॉप्युलेशन मध्ये टोटल या ठिकाणी 100 जीन्स आहे. आणि 100 पैकी यस मी म्हणतोय है ना 50 कॅपिटल ए, 100 पैकी 50 कॅपिटल ए आणि 50 कोणते? स्मॉल ए. तर त्यांची फ्रिक्वेन्सी किती झाली मग दोघांची? किती झाली? 0.5. बरोबर है ना. फ्रिक्वेन्सी किती झाली? 0.5. समजतंय? हाऊ है ना पर्टिक्युलर अलील अपियर इन पॉप्युलेशन, त्याला आपण काय म्हणतो? अलील फ्रिक्वेन्सी. अलील फ्रिक्वेन्सी समजलं का? अलील फ्रिक्वेन्सी, चला तुम्ही सांगा. तुम्ही सांगा म्हणजे समजलं की नाही समजेल. बरोबर. सपोज एक पॉप्युलेशन आहे, त्याच्यामध्ये 100 काय जीन्स किंवा अलील्स आहे. आणि त्याच्यामध्ये आता कॅपिटल ए है ना 80 आहे आणि स्मॉल ए है ना 20 आहे. मला सांगा इंडिव्हिज्युअल अलील फ्रिक्वेन्सी सांगा. बोला लवकर. कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी किती? किती? 100 पैकी 80 आहे. किती आहे मग? किती आहे? पॉइंट. 100 पैकी 80 सिंपल आहे ना, 0.8. किती आहे त्याची फ्रिक्वेन्सी? 0.8. आणि याची फ्रिक्वेन्सी किती आहे? बरोबर आहे का? अरे हे बरोबर आहे का? ते सांगाल का? यस नो. हे बरोबर आहे का? यस, इट इज करेक्ट. समजला आता आलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? व्हॉट इज आलेली फ्रिक्वेन्सी? जोपर्यंत आलेली फ्रिक्वेन्सी समजणार नाही तोपर्यंत हार्डी आणि बिनबर्गने काय सांगितलं होतं काय समज. कारण त्यांच्या स्टेटमेंट बद्दल त्यांनी कशाबद्दल एक्सप्लेन केलं? आलेली फ्रिक्वेन्सी. काय आलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे हाऊ पर्टिक्युलर आलेल अपियर इन पॉप्युलेशन. काय आलेली फ्रिक्वेन्सी? बोला. बोला. वॉइस सांग. वॉइसला समजलं म्हणजे मला समजेल की सगळ्यांना. बोला. हा, आलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? बोला. आलेली फ्रिक्वेन्सी. पॉप्युलेशन इज स्टेबल. नाही ना रे, कुठे स्टेबल आहे पॉप्युलेशन? हा, आलेली फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? चला नोट डाऊन करा सगळे. नोट डाऊन करा, नोट्सवर लिहून घ्या परत एकदा. आलेली फ्रिक्वेन्सी लिहत चला. लिहून देऊ का तुम्हाला? असं समजत नाही मला वाटतं. आलेली फ्रिक्वेन्सी एक वर्ड आहे, जोपर्यंत हा वर्ड समजणार नाही है ना, यस, तोपर्यंत पुढे समजणार नाही. आलेली फ्रिक्वेन्सी लिहा. काय लिहाल? हाऊ फ्रिक्वेंटली. हाऊ फ्रिक्वेंटली पर्टिक्युलर पर्टिक्युलर अलील appear appear in population. How? Yes, frequently particular allele appear in population. How frequently particular allele appear in population, त्याला आपण काय म्हणणार आहे? allele frequency. Yes, try to understand. एका पर्सन मध्ये दोनच allele आहे. एका पर्सन मध्ये दोनच allele असतील. पण आपण पर्सनच्या allele बद्दल बोलतोय का? कारण अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन आहे. तर एका जीनचे दोन फॉर्म असतात है ना. जीन्स आर ऑलवेज इन पेअर, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तर पर्सन मध्ये, इंडिव्हिज्युअल मध्ये दोन allele असतील. पण पॉप्युलेशन मध्ये किती allele आहे आणि त्यांच्यापैकी पर्टिक्युलर allele किती जणांमध्ये आहे? याला आपण काय म्हणतोय? यस, हिअर वी कॅन से allele फ्रिक्वेन्सी. तर allele फ्रिक्वेन्सी इंडिव्हिज्युअल साठी नसतं. allele फ्रिक्वेन्सी कोणासाठी असतं? पॉप्युलेशन साठी.
पॉप्युलेशन म्हणजे काय? ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच कॅन यस इंटरब्रीड. बरोबर. तर असे जे इंटरब्रीड करू शकतात त्यांचा जो ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतोय? पॉप्युलेशन. तर त्या ग्रुपमध्ये पर्टिक्युलर अलील किती जणांमध्ये, याला आपण काय म्हणतो? अलील फ्रिक्वेन्सी. है ना? समजतंय का काय अलील फ्रिक्वेन्सी? काय लिहून दिलंय सरांनी? यस, हाऊ फ्रिक्वेंटली पर्टिक्युलर अलील अपियर इन पॉप्युलेशन. एवढं समजलं सर्वांना आता? जाऊ पुढे. जाऊ पुढे. तर हार्डी आणि विनबर्गने काय सांगितलं? की अलील फ्रिक्वेन्सी जी आहे इन अ पॉप्युलेशन इट इज स्टेबल. तर ती नेहमी स्टेबल असते आणि कॉन्स्टंट असते. है ना? ती नेहमी स्टेबल असते, कॉन्स्टंट असते फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन द अब्सेन्स ऑफ डिस्टर्बिंग फॅक्टर. जोपर्यंत, है ना, यस, या ठिकाणी एखादा फॅक्टर येत नाही, मोठा फॅक्टर त्याला डिस्टर्ब करणारा, तोपर्यंत आलेली फ्रिक्वेन्सी जनरेशन आफ्टर जनरेशन या ठिकाणी काय असते? ती कॉन्स्टंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बघितलं या ठिकाणी आलेली फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर, कॉन्स्टंट असणार आहे. है ना? यस, या ठिकाणी जनरेशन आफ्टर जनरेशन कॉन्स्टंट असणार आहे, सेम असणार आहे, जोपर्यंत एखादा मोठा फॅक्टर येत नाही आणि ती आलेली फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब होत नाही तोपर्यंत. आणि जोपर्यंत आलेली फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे तोपर्यंत इव्हॉल्युशन होत नाही. मग इव्हॉल्युशन केव्हा होईल? जेव्हा अलील फ्रिक्वेन्सी चेंज होईल. वेन देअर विल बी द चेंज इन अलील फ्रिक्वेन्सी ड्यू टू डिस्टर्बिंग फॅक्टर. मग आता हे फॅक्टर कोणते असतात? खूप वेगवेगळे फॅक्टर आहे. आपण 5-6 फॅक्टर बघू, इम्पॉर्टंट 5 फॅक्टर बघू. तर 5 इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जे डिस्टर्बिंग फॅक्टर आहे. यस, त्यांच्यामुळे आलेली फ्रिक्वेन्सी काय होते? डिस्टर्ब होते. आणि जेव्हा आलेली फ्रिक्वेन्सी डिस्टर्ब होईल तेव्हा या ठिकाणी काय होणार आहे? यस, दॅट इज इव्हॉल्युशन. तर त्यांनी मेकॅनिझम सांगितलं. इव्होल्युशन केव्हा होतं? इव्होल्युशन कधी होतं? है ना? यस, त्याचं मेकॅनिझम काय? तर इव्होल्युशन होण्यासाठी, उत्क्रांती होण्यासाठी अलील फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काय झाली पाहिजे? चेंज. नॉर्मली अलील फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही जनरेशन आफ्टर जनरेशन, 10-12 जनरेशन, 100-200 जनरेशन, 1000 जनरेशन. है ना? या ठिकाणी अलील फ्रिक्वेन्सी काय राहील? सेम राहील. पण जेव्हा काही डिस्टर्बिंग फॅक्टरमुळे, कोणते फॅक्टर आपण बघू, पण सपोज एखादा मोठा फॅक्टर झाला, वॉर झालं, रायट झाली, व्हॉट एव्हर, बरोबर, तर आपण या ठिकाणी बघतोय तर आलेली फ्रिक्वेन्सी काय होईल? चेंज होईल. आणि जेव्हा आलेली फ्रिक्वेन्सी चेंज होईल तेव्हा काय होणार आहे? इव्होल्युशन. तेव्हा काय होणार आहे? स्पेसिएशन, नवीन स्पेसिस. समजतंय का? हार्डी आणि विनबर्गने काय सांगितलं? हार्डी आणि विनबर्गने काय सांगितलं? की यस, आलेली फ्रिक्वेन्सी पॉप्युलेशन मधली कशी आहे? स्टेबल आणि कॉन्स्टंट. जेव्हा ती अनस्टेबल होईल, जेव्हा ती चेंज होईल, कॉन्स्टंट राहणार नाही, तेव्हा इव्हॉल्युशन होईल. तोपर्यंत इव्हॉल्युशन होणार आहे का? तोपर्यंत इव्हॉल्युशनच होणार नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? आता एक दुसरा टर्म त्याने सांगितला. बरोबर, सेकंड टर्म त्याने सांगितलं. एक तर आलेली फ्रिक्वेन्सी होता, दुसरा काय होता? जीन पूल. सेकंड टर्म आहे जीन पूल. जोपर्यंत हे वर्ड समजणार नाही तोपर्यंत पुढे समजणारच नाही. जीन पूल कोणता आहे? जीन पूल. जीन पूल म्हणजे काय? टोटल जीन अँड देअर अलील इन पॉप्युलेशन. यस, आपण याच्या आधी एक टर्म अंडरस्टँड केला होता. कोणता? जिनोम. ऐकलाय का हा शब्द तुम्ही? जिनोम हा शब्द ऐकलाय का? यस सर. याच्यावर आम्ही एक प्रोजेक्ट पण स्टडी केलाय, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. त्यावेळेस मी सांगितलं होतं जिनोम म्हणजे काय. आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं आणि आता विचारतोय, व्हॉट इज मीन बाय जिनोम? जिनोम म्हणजे काय? ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, $9 बिलियन. काय जिनोम? जिनोम म्हणजे काय? $9 बिलियन वेस्ट केले. येस. तुम्ही किती 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 वेस्ट केले पैसे? $9 बिलियन. जिनोम म्हणजे काय? जिनोम. जिनोम म्हणजे काय? करेक्ट काय? स्टडी ऑफ जीन्स. स्टडी ऑफ जीन्स, बरोबर, ते जेनेटिक्स झालं. जिनोम म्हणजे काय? जिनोम म्हणजे काय? अरे जिनोम म्हणजे काय? चला जातो मी आता. $9 बिलियन वेस्ट करून टाकले तुम्ही. तुम्हाला समजतंय का काय केलं तुम्ही? सायंटिस्टची मेहनत वेस्ट करून टाकली तुम्ही. पूर्ण कंट्रीज एकत्र, त्याचे सायंटिस्ट, टॉपमोस्ट सायंटिस्ट एकत्र आले, है ना? $9 बिलियन, है ना, या ठिकाणी फंडिंग. बरोबर. एका मिनिटात वेस्ट केले तुम्ही. जिनोम येत नाही तुम्हाला? जिनोम तरी झालंय आपलं. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट झालं नसतं ठीक होतं. क्लास 9ला होतं, क्लास 12ला होतं जिनोम. जिनोम म्हणजे काय? HGP आपण बघितलं होतं, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. $9 बिलियन.
एका बिलियनवर किती झिरो असतात ते पण माहित नाही, तुम्ही वेस्ट केलं त्याला. काय म्हणत असतील ते सायंटिस्ट, आम्ही एवढा दिवस रात्र मेहनत केली, प्रोजेक्ट केला, बरोबर, यस, आणि जामनेरच्या मुलांनी आहे ना एका एका मिनिटात झिरो करून टाकला आम्हाला. शेम. झिनो माहित नाही तुम्हाला? बघा, जिनोम आणि जिनपूल याच्यानंतर विसरू नका. बरोबर, जिनोम आणि जिनपूल. जिनोम म्हणजे काय? जिनोम म्हणजे काय? सम टोटल, सम टोटल ऑफ ऑल जीन्स, ऑल जीन्स इन इंडिव्हिज्युअल. हे कोणामध्ये असतं? इंडिव्हिज्युअल मध्ये. एका इंडिव्हिज्युअल मध्ये किती जीन्स आहे, सपोज ह्युमन बिंग किती जीन आहे, 33,000, 30 ते 33,000, तर ही सम टोटल जी झाली त्याला आपण काय म्हणतो? जिनोम. जीन पूल म्हणजे काय? सम टोटल ऑफ ऑल द जीन, तर त्याला तर जिनोम म्हणतो आपण. इन पॉप्युलेशन. फरक समजतोय का? एका इंडिव्हिज्युअल मध्ये किती जीन्स आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? जिनोम. पण एका पॉप्युलेशन मध्ये किती जीन्स आहे त्याला आपण काय म्हणतोय? जीन पूल. परत एकदा, जिनोम जे तुम्हाला आलं नव्हतं है ना, सकाळी सकाळी $9 बिलियन सुराडा गेला होता तुम्ही. जिनोम, जिनोम म्हणजे काय? बरोबर है ना, यस. कोणी जर तुम्हाला सांगितलं ना, बरोबर, मी माझं असं नुकसान झालंय, माझं तसं नुकसान झालंय, त्याला सांगायचं आम्ही एका मिनिटात $9 बिलियन झिरो केले होते मला. बरोबर, काय सांगतो. बरोबर. तर यस, जिनोम, जिनोम म्हणजे काय? सम टोटल ऑफ ऑल द जीन्स इन इंडिव्हिज्युअल. आता विसरू नका. बरोबर, आता विसरू नका. पण ते झालं जिनोम. जीन पूल म्हणजे काय? हार्डी विनबर्गने काय सांगितलं? हार्डी विनबर्गने सांगितलं जीन पूल म्हणजे काय? सम टोटल ऑफ ऑल द जीन्स, सगळे जीन्स. कुठे? इंडिव्हिज्युअल मध्ये नाही, पॉप्युलेशन मध्ये. एका पॉप्युलेशन मध्ये जेवढे सगळे जीन्स असतील त्यांची टोटल, त्याला आपण काय म्हणतोय? जीन पूल. फरक समजतोय का? यस, अंडरस्टँड करा. जीन पूल, टोटल जीन्स अँड देअर अलील्स इन पॉप्युलेशन रिमेन कॉन्स्टंट. ते पण कॉन्स्टंट असतात. अँड दिस इज कॉल्ड एज जेनेटिक इक्विलिब्रियम. जोपर्यंत जेनेटिक इक्विलिब्रियम आहे, जोपर्यंत जीन पूल कॉन्स्टंट आहे, जोपर्यंत अलील फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, तोपर्यंत इव्हॉल्युशन होणार नाही. इव्होल्युशन केव्हा होईल मग? यस, हार्डी आणि विनबर्गने काय सांगितलं है ना, हार्डी आणि विनबर्गने सांगितलं की जेव्हा काय चेंज होईल? अलील फ्रिक्वेन्सी. यस, अलील अलील फ्रिक्वेन्सी चेंज होईल, किंवा जीन पूल, जीन पूल चेंज होईल. अलील फ्रिक्वेन्सी चेंज होईल किंवा जीन पूल चेंज होईल, तेव्हा काय होणार आहे? बरोबर, इट लीड्स टू इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशन इंडिव्हिज्युअल मध्ये होतं का? नाही. इव्हॉल्युशन कोणामध्ये होतं? पॉप्युलेशन मध्ये. पहिली गोष्ट. इव्हॉल्युशन इंडिव्हिज्युअल मध्ये होत नाही कधीच. इव्हॉल्युशन कोणामध्ये होत असतं? पॉप्युलेशन मध्ये. आणि पॉप्युलेशन मध्ये केव्हा होईल? जेव्हा चेंज होईल काही डिस्टर्बिंग फॅक्टर्समुळे. कशामध्ये चेंज होईल? अलील फ्रिक्वेन्सी मध्ये. बरोबर. जेव्हा चेंज होईल जीन पूल मध्ये. अलील फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्याला समजलंय है ना, काय म्हटलं होतं आपण? है ना, यस, हियर वी कॅन से हाऊ फ्रिक्वेंटली अ पर्टिक्युलर अलील अपियर इन पॉप्युलेशन. त्याला आपण काय म्हटलंय? अलील फ्रिक्वेन्सी. आणि जीन पूल म्हणजे काय? सम टोटल ऑफ ऑल द जीन्स अँड देअर अलील्स इन अ पॉप्युलेशन, त्याला आपण काय म्हणतोय? जीन पूल. आणि दोघांमध्ये, दोघांपैकी एकामध्ये जेव्हा चेंज होईल, दोघांमध्ये जेव्हा चेंज होईल किंवा दोघांपैकी एकामध्ये जेव्हा चेंज होईल, जीन पूल चेंज झालं किंवा अलील फ्रिक्वेन्सी चेंज झालं, तरच तरच काय होईल या ठिकाणी? इव्हॉल्युशन. दिस इज मेकॅनिझम ऑफ इव्हॉल्युशन. दिस इज मोड ऑफ इव्हॉल्युशन. है ना, जेव्हा केव्हा इव्हॉल्युशन होणार आहे? तेव्हा या ठिकाणी अलील फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज होणार आहे. यस, या ठिकाणी जीन पूल मध्ये चेंज होणार आहे, तेव्हाच इव्हॉल्युशन होईल. आपण थोडं डिटेल मध्ये जाऊ. बरोबर है ना. सम टोटल ऑफ ऑल द अलील फ्रिक्वेन्सी. एक इक्वेशन त्यांनी दिली, दॅट इज वन. कॉन्स्टंट आहे ना, स्टेबल आहे ना. तर जेव्हा अलील फ्रिक्वेन्सीची टोटल करतो आपण, अलील फ्रिक्वेन्सीची टोटल, जसं मी आपण बघितलं इथे एक्झाम्पल, याच्यामध्ये काय आली होती? कॅपिटल एच अलील फ्रिक्वेन्सी 0.5, आणि इथे पण काय आली होती? 0.5. तर 0.5 आणि 0.5 किती आली? 1. तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं, त्यात या ठिकाणी काय आलं होतं? 0.8 आणि 0.2 दोघांची सम केली तर काय येईल? 1. समजतंय का? तर सम टोटल नेहमी अलील फ्रिक्वेन्सीची किती असते? 1. ती कॉन्स्टंट आहे, ती स्टेबल आहे. आणि जेव्हा आन्सर 1 येणार नाही, तेव्हा समजून घ्यायचं आता काय स्टार्ट झालं? इव्होल्युशन स्टार्ट झालं. समजतंय? यस. कन्सिडर इन अ डिप्लॉइड. है ना, या ठिकाणी आता दोन एक्झाम्पल आहे, दोन्ही एक्झाम्पल आपण बघू. पहिले सिंपल एक्झाम्पल. आता इथे काय दिलंय तुम्हाला? बीटल्स. आता हे बीटल्स दिले, बीटल्स किती बीटल्स दिले? 20 बीटल्स दिले. है ना, त्यांच्याबद्दल समजून घ्या. एनसीआरटी ने दिले
तर 20 बिटल्स दिले, बरोबर. बिटल्स म्हणजे आहे ना, आपण या ठिकाणी म्हणतो इन्सेक्ट आहे. तर 20 इन्सेक्ट दिले आणि त्यांचं जिनोटाईप दिलंय. तर 10 कसे आहेत? होमोझायगस, कॅपिटल ए कॅपिटल, म्हणजे इथे कॅपिटल ए किती झाले? 20. नंतर 6 कसे? हेट्रोझायगस, कॅपिटल ए स्मॉल ए. हेट्रोझायगस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? हेट्रोझायगस म्हणजे काय? डिफरंट अलिल्स, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये कॅपिटल ए 6 आहे आणि स्मॉल ए 6 आहे. कॅपिटल ए किती झाले? पहिले 20 आणि हे 6 म्हणजे किती झाले? 26. आणि टोटल जीन्स किती आहेत? 40. तर कॅपिटल ए किती झाले? 26. क्लिअर. आणि याची जर फ्रिक्वेन्सी आपण काढली है ना, 26/40, तर याची फ्रिक्वेन्सी किती येईल? 0.65. एवढं समजलं है ना. फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए, ज्याला आपण डिनोट करतो स्मॉल पी ने, बरोबर. तर स्मॉल पी किती झालंय? 26. 40 पैकी 26, कारण हे वरती 20, कॅपिटल ए 20 आहे आणि खाली 6 आहे हेट्रोझायगस मध्ये. 26, 40 पैकी 26 म्हणजे किती झालं आन्सर? 0.65. बरोबर. त्यांच्या फ्रिक्वेन्सीला काय म्हटलं आपण? यस, कॅपिटल एच्या फ्रिक्वेन्सीला काय म्हटलंय? स्मॉल पी. समजतंय का सगळ्यांना? एवढं समजलं. आता घेऊ आपण है ना, हे दुसरे बिटल आहे. तर 4 बिटल आहे येलो कलरचे, रिसेसिव्ह. आणि यस आपण बघतोय तर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये अलील कोणते? स्मॉल ए स्मॉल ए, म्हणजे 8 झाले. 8 आणि इकडे 6, 8 आणि 7 14. क्लिअर आहे सगळ्यांना? 40 पैकी 14 कसे झाले मग आता? यस, या ठिकाणी त्याला आपण नोट केलं क्यू ने, 0.35. 14/40 किती झाले? 0.35. आणि मग आपण म्हणतोय टोटल अलील फ्रिक्वेन्सी पी प्लस क्यू. पी प्लस क्यू म्हणजे 0.65 प्लस 0.35 इज इक्वल टू 1. तर एक इक्वेशन आपल्याला भेटली इनिशियली. कोणती इक्वेशन भेटली? की यस, पॉप्युलेशन मध्ये नेहमी आलेली फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असते. पहिली इक्वेशन काय आहे? पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. आपण याच्यावर एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. पहिले इक्वेशन समजून घ्या. तर पहिली इक्वेशन कोणती भेटली आपल्याला? पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. हार्डी आणि वेनबर्गने दिली पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. पी काय आहे? पी काय आहे? अलील फ्रिक्वेन्सी है ना, अलील फ्रिक्वेन्सी. यस, काय आहे? अलील फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए. आणि क्यू काय आहे? अलील फ्रिक्वेन्सी. यस, अलील फ्रिक्वेन्सी ऑफ, है ना, फ्रिक्वेन्सी ऑफ काय? स्मॉल. क्लिअर आहे? याच्यामध्ये काय डाऊट आहे? तर पी प्लस क्यू इज इक्वल टू 1 ही झाली पहिली इक्वेशन, सिंपल इक्वेशन. आता दुसरी इक्वेशन. आता इथे यस, दुसरी इक्वेशन काय आहे? इन अ डिप्लॉइड पी अँड क्यू आर द फ्रिक्वेन्सी ऑफ अलील कॅपिटल ए अँड स्मॉल ए. द फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए कॅपिटल ए, कॅपिटल ए कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? पी स्क्वेअर. फ्रिक्वेन्सी ऑफ स्मॉल ए, बरोबर आहे ना, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? क्यू स्क्वेअर. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए स्मॉल ए, याला काय म्हणतोय आपण? 2p. हे ध्यानात घ्यावं. यस, आपण काय म्हटलं होतं इथे? फ्रिक्वेन्सी ऑफ ए सिंगल ए होता तर त्याला म्हटलं पी. मग फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए मग त्याला काय म्हणणार आहे आपण? पी स्क्वेअर. याच्यामध्ये काय डाऊट आहे? इथे काय म्हटलं होतं आपण? फ्रिक्वेन्सी ऑफ स्मॉल ए इज क्यू. मग फ्रिक्वेन्सी ऑफ स्मॉल ए तर त्याला आपण काय म्हणणार आहे? क्यू स्क्वेअर. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आता फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए स्मॉल ए ची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला काय म्हणणार आहे आपण? 2pq. आणि एक इक्वेशन आहे. काय इक्वेशन आहे? दुसरी इक्वेशन आहे पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर इज ऑलवेज 1. तर यस, दुसरी इक्वेशन काय सांगितली हार्डी विनबर्गने, है ना? पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर इज ऑलवेज 1. दोन इक्वेशन दिलेले आहे. एक सिंपल आहे, दुसरी पण सिंपलच आहे. बरोबर माहिती तुम्हाला. पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. जिथे पी काय आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल आहे. क्यू, क्यू काय आहे? अलील फ्रिक्वेन्सी ऑफ स्मॉल आहे. आता इथे पी स्क्वेअर म्हणजे काय? अलील फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए कॅपिटल. क्यू स्क्वेअर काय येईल? अलील फ्रिक्वेन्सी ऑफ स्मॉल ए. 2pq काय येईल? फ्रिक्वेन्सी ऑफ कॅपिटल ए स्मॉल. बोला काय म्हणता, काय डाऊट आहे? हा, इथे 2 का आलं असं? इथे 2 का आलं असं? बघा, बरोबर. तर यस, एक फॉर्म्युला असतो पी प्लस क्यू स्क्वेअर केला आपण, तर काय आहे तो फॉर्म्युला? पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. कसं आलं ते आपण बघू, इथे बघू. बरोबर. तर आपण या ठिकाणी काय म्हणतोय? यस, नंबर ऑफ बीटल्स टोटल किती आहे? 20. नंबर ऑफ बीटल्स किती आहे? 20. जिनोटाइप, जिनोटाइप कॅपिटल ए कॅपिटल ए.
कॅपिटल ए जिनोटाईप असलेले किती जण आहे? 10 जण. समजतंय? बरोबर आहे ना. आणि मग आपण काय बघतोय, कॅपिटल ए स्मॉल ए असलेले किती जण आहे? 6 जण. आणि स्मॉल ए असलेले किती जण आहे? 4. यस, फ्रिक्वेन्सी ऑफ जिनोटाइप कॅपिटल ए. तर कॅपिटल ए वाले किती आहे? कॅपिटल ए वाले किती आहे? 20 पैकी 10. तर त्यांची फ्रिक्वेन्सी किती येईल? 0.5. फ्रिक्वेन्सी ऑफ जिनोटाइप कॅपिटल ए स्मॉल ए किती जण आहे? 6 जण. 20 पैकी 6 जण. तर त्यांची फ्रिक्वेन्सी किती झाली? 0.3. आणि फ्रिक्वेन्सी ऑफ जिनोटाइप स्मॉल ए बरोबर, स्मॉल ए. तर फ्रिक्वेन्सी ऑफ जिनोटाइप काय आपण या ठिकाणी बघतोय, तर ते 20 पैकी 4 आहे, तर 0.2. आणि जेव्हा यांची टोटल करू बरोबर, तर यस या ठिकाणी किती येणार आहे? 0.5 प्लस 0.3 प्लस 0.2 इज इक्वल टू 1. हा जो तुम्ही क्वेश्चन विचारला हा इम्पॉर्टंट आहे सर. इथे टू का घेतलं आपण? बरोबर, टू का घेतलं अंडरस्टँड करा. बरोबर, याच्यातच या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कारण इक्वेशन आपल्याला माहिती आहे, पी प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. है ना. आपण काय करतोय? यस अंडरस्टँड करा. यस. बरोबर. पी म्हणजे काय झाली? फ्रिक्वेन्सी ऑफ ए. आपल्याला कोणाची फ्रिक्वेन्सी पाहिजे? ए ची. आणि अजून कोणाची फ्रिक्वेन्सी पाहिजे आपल्याला? क्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी ऑफ स्मॉल ए. आपल्याला कोणाची पाहिजे? स्मॉल ए ची. बरोबर. आणि अजून आपल्याला या ठिकाणी कोणाची पाहिजे? तर कॅपिटल ए स्मॉल ए ची. तर त्याची इक्वेशन आहे या ठिकाणी पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. आणि ही पण नेहमी कशी येईल? 1. सेकंड इक्वेशन काय देणार ठेवायची तुम्हाला? पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर इज ऑलवेज 1. पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ऑलवेज 1. नेहमी ती किती असणार आहे? 1 असणार आहे. आता इथे काय होईल? क्वेश्चन कसे येतात त्याच्यावर? तुम्हाला कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी दिल्या जाईल. बरोबर, कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी दिली जाईल. है ना. आणि मग म्हणतील तुम्हाला यस या ठिकाणी, है ना, बरोबर, की स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी काढा. समजताय का? किंवा मग या ठिकाणी तुम्हाला स्मॉल ए ची दिली जाईल, कॅपिटल ए ची दिली जाईल. आणि मग म्हणतील तुम्हाला कॅपिटल ए स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी काढा. तर अशा प्रकारचे क्वेश्चन येतील. आपण हे सॉल्व्ह करू, प्रॅक्टिस करू, तेव्हा तुम्हाला तुमचे हे एमसीक्यू जमतील. अदरवाईज या ठिकाणी एमसीक्यू रॉंग होणार ते 100%. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण आता या ठिकाणी बघू. काय बघतोय आपण? कॅपिटल ए. बरोबर, कॅपिटल ए ची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते? पी. बरोबर, त्याची व्हॅल्यू दिली सपोज तुम्हाला. यस हिअर वी कॅन से किती आहे? तर आपण म्हणू 0.5. आणि मग तुम्हाला विचारलं यस कॅपिटल ए स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी काढा. मग कसं करणार आहे सॉल्व? कोण सॉल्व करणार आहे? एक व्हॅल्यू दिली तुम्हाला आणि सांगितलं यस या ठिकाणी काय सांगितलंय? कॅपिटल ए स्मॉल ए ची फ्रिक्वेन्सी काढा. काढता येईल? काढता येईल का? पी ची व्हॅल्यू दिली आहे 0.5. पी ची व्हॅल्यू दिली तर आपली इक्वेशन काय होती? पी प्लस क्यू इज इक्वल टू 1 असते. मग 0.5 है ना प्लस क्यू इज इक्वल टू 1 आहे. मग क्यू इज इक्वल टू काय? 1 मायनस 0.5. तर काय आन्सर येऊन जाईल? 0.5. क्लिअर. म्हणजे आपण पी काढलं, आपण क्यू काढलं. पण तुम्हाला विचारलं काय? ए म्हणजे काय? 2pq. समजतंय का? 2pq म्हणजे काय येईल आता? यस या ठिकाणी 2 मल्टिप्लाइड बाय 0.5 मल्टिप्लाइड बाय 0.5. किती होऊन झाले? यस 2 मल्टिप्लाइड बाय 0.25. आणि किती होऊन जाईल ते? 0.50. समजतंय? तर दॅट इज द आन्सर. तर अशा प्रकारे याचा आन्सर काढावं लागेल, प्रॅक्टिस करायला लागेल. आपण याच्यावर उद्या एमसीक्यू सॉल्व्ह करू, म्हणजे तुम्हाला समजेल. क्लिअर आहे? बरोबर. पण मीन वाईल ऍटलीस्ट आज काय करा? फॅक्टर्स अफेक्टिंग हार्डी विनबर्ग इक्विलिब्रियम पाठ करा. बरोबर. आज काय करायचं तुम्हाला? फॅक्टर्स अफेक्टिंग या ठिकाणी हार्डी विनबर्ग इक्विलिब्रियम 5 फॅक्टर आहे. हे 5 फॅक्टर आपण डिटेलमध्ये बघणार आहे. हे ऍटलीस्ट 5 पाठ करा. पहिला फॅक्टर कोणता आहे? जीन मायग्रेशन. दुसरा कोणता आहे? जेनेटिक ड्रिफ्ट. तिसरा कोणता आहे? म्युटेशन. चौथा कोणता आहे? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. पाचवा कोणता आहे? नॅचरल सिलेक्शन. मला सांगा यस यांच्यामध्ये कोणता वर्ड नवीन आहे?
मला वाटतं एकच वर्ड नवीन आहे तुमचा. कोणता वर्ड नवीन आहे? एकच वर्ड नवीन आहे तुम्हाला, बाकी सगळे वर्ड झालेत. कोणता? जेनेटिक ड्रिफ्ट. बाकी सगळे आय थिंक तुम्हाला फॅमिलियर आहे. मायग्रेशन तुम्हाला माहिती आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. जेनेटिक ड्रिफ्ट काय ते आपण बघू. म्युटेशन तुम्हाला माहिती आहे, म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज. रिकॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? क्रॉसिंग ओव्हर. आणि नॅचरल सिलेक्शन पण तुम्हाला माहिती आहे ना, ज्याच्यामध्ये फेवरेबल व्हेरिएशन आहे नेचर त्याला काय करेल? सिलेक्ट करेल. है ना. तर हे सर्व 5 पॉईंट आणि याचे एमसीक्यू उद्याच्या लेक्चरला आपण सॉल्व्ह करू. इक्वेशन दोन कोणत्या समजल्यास? पी प्लस क्यू इज इक्वल टू 1, पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. बरोबर. या दोन्ही इक्वेशन कोणी दिल्या? हार्डी विनबर्गने. हार्डी विनबर्गने काय सांगितलं की जोपर्यंत अलील फ्रिक्वेन्सी आणि जोपर्यंत जीन बुल सेम आहे, बरोबर, कॉन्स्टंट आहे ना, या ठिकाणी यस, तोपर्यंत इव्हॉल्युशन होईल का? होणार नाही. इव्हॉल्युशन केव्हा होतं? जेव्हा एखादा डिस्टर्बिंग फॅक्टर येईल. हे डिस्टर्बिंग फॅक्टर, जेव्हा एखादा डिस्टर्बिंग फॅक्टर येईल तेव्हा अलील फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज होईल, तेव्हा जीन पूल मध्ये चेंज होईल. आणि जर जीन पूल मध्ये चेंज झाला, अलील फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज झाला, तरच काय होईल? इव्हॉल्युशन होईल. आणि इक्वेशन दिल्या दोन, त्या तुम्हाला ऑलरेडी माहिती. ठीक आहे. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला अंडरस्टँड करू. यू मे लिव्ह, जाऊ शकतो. हम्म. हम्म. चालते. तुमचा क्लास आहे, तुम्ही ठरवा तुम्हाला काय कन्व्हिनियंट आहे. बरोबर है ना. वाटलं तर फक्त डीएनआरपी करा, जर पॉसिबल झालं तर संध्याकाळी डीएनआरपी असते, ते पण पॉसिबल नाही झालं तर टेस्ट द्या. या संडेला देणार आहे का टेस्ट? एक्सक्रिशन आणि लिव्हिंग वर्ल्ड. बघा, जमत असेल तर द्या. भैया समजतंय का रे? तू लेट आलाय. समजतं. हा.